नमस्कार मंडळी, खतरनाक मध्ये स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग. आज होतं आपल्या सोन्याचं पहिलं मैदान आणि मालकाचं बी पहिलं मैदान. त्यामुळं सकाळ सकाळ लवकर उठून अभिषेकनं सांगितलं होतं आपल्याला गरम पाणी ठेवाय, ते बी लिंबाचा पाला टाकून. तोपर्यंत आला आपला सम्याभाई. मग काय आपण लगेच सोन्याला दोह्याला घेतलं. गरम पाण्यानं त्याच्या शिरा सगळ्या मोकळ्या केल्या. मग काय अभिषेकला पण सांगितलं वतात 4 तांबे म्हणून अंगावर. तेवढ्यात आला आपला टेम्पो, पण एक झाला गुळ. ते म्हणते ते की नकटीच्या लग्नाला 17 आपल्याला झाला होता आधीच उशीर आणि त्यात बसला टेम्पो. तेवढ्यात आलं आपलं व्यापारी. ते आलं आणि म्हणलं आमच्याशिवाय तर तुमची काहीच काम होत नाही, ते सारखा बाजूला एकटा टेम्पो काढून देतो म्हणून. एकट्याला काय निघाला नाही, पण शंकर पहिलवान, अभिजित शेठ आणि काशीनाथनं तिघांना मिळून काढला टेम्पो. आपल्याला झाला होता आधीच उशीर. मग काय पळत जाऊन सोन्याला घेऊन आली आणि चालू केला टेम्पोत भराया. हे आमचा वाघ सोन्या. पहिलंच मैदान कशी उडी हाणतोय बघा, नात खुळा कसा आहे वाघ. कसं तरी धावत पळत मैदानावर पोहोचलो आणि सोन्याला दाखवायचे आपल्याला. मैदानावर भेटलेले आपल्याला मग राज. मग काय त्यांच्यासोबत काढले आपण फोटो. हे आपले देवगावचे दिग्विजय शेठ मांजरे, एक नंबर माणूस. मग लागला होता आपल्या सोन्याचा फेरा. कांटाव करतोय वाघ. गाडी सुट्टी होतानाच पहिला गोळ झाला. आपली गाडी गेली दुसऱ्याच्या ताशी. तरी पण पारी पळाला, मनाला समाधान वाटत. ही असली मोठी मोठी महानाड बैल बघून सोन्या मला म्हणाला, मालक तू रोटी खाएंगे और भी लढेंगे म्हणला. त्यामुळंच आज आम्ही त्याचं नाव ठेवलं. नुसतं सोन्या नाही, फायटर जेट सोन्या.